थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 26 ऑगस्टच्या भागात रणजितने प्रिंटिंग मशीन वाचवून गायत्रीला मोठा झटका दिलेला असतो. गायत्री विचार करत असते की मानसीनेच ती मशीन वाचवायला रणजितची मदत घेतली असणार आहे. परंतु इतक्यात विनोद तिथे येतो आणि विनोद गायत्रीला सांगतो की या सगळ्या प्रकरणाच्या मागे तेजसचा हात आहे. तेव्हा गायत्रीच्या काहीच लक्षात आलेलं नसतं. विनोद गायत्रीला सांगतो की त्याने रणजित आणि तेजस या दोघांचं फोनवरचं बोलणं गुपचूप ऐकलं आहे. तेजसने मास्टरमाइंड प्लॅन करून प्रिंटिंग मशीन वाचवण्यासाठी कशी प्लॅनिंगमध्ये रणजितची मदत घेतली आणि सर्वांसमोर गायत्रीला तोडगशी पाडून शेवटी ती मशीन घरात ठेवून गायत्रीला हरवून दाखवलं. तेजसने आपल्याला हरवलं आहे हा विचार लक्षात येताच गायत्रीच्या तळपायाची आग आता मस्तकात गेलेली असते. गायत्री तिथे आता विचार करते की रणजित आणि मानसी या दोघांचं लग्न तर मोडलं आहे, परंतु तेजसने स्वतःच्या प्लॅनमध्ये रणजितला सामील केलं आणि ती मशीन वाचवली. म्हणजे याचाच अर्थ असा निघतो की मानसी रणजितच्या लग्नामध्ये नक्कीच मोठं काहीतरी कांड झालं आहे. या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी गायत्री माहिती काढण्यासाठी विनोदला या कामगिरीवरती पाठवते. तर विनोद गेल्यानंतर गायत्री विचार करत असते की पारगावला नक्की असं काय घडलं असावं. इकडे ऑफिसमध्ये रणजित त्याच्या केबिनमध्ये आला असता त्याचं लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि जेव्हा लक्ष त्याचं समोर जातं तर पाहतो तर समोर रजनी असते. ती त्याला घरी घेऊन जायला आलेली असते. रणजित रजनीला सांगून टाकतो की त्याला घरी परत यायचंच नाहीये. तेव्हा रजनी रणजित समोर तिची काळजी दाखवत म्हणते की अरे परंतु असा किती दिवस ऑफिसमध्ये राहणार आहेस तू. खरं तर रणजित मानसीला भेटून खूप खुश असतो. रणजित त्याच्या आईला रजनीला धीर देत सांगतो की आई अगं माझी काळजी करू नकोस, मी सुखरूप आहे, खुश आहे, आनंदात आहे. रजनी रणजितला विचारते की आज कित्येक दिवसानंतर पहिल्यांदा मी तिच्या चेहऱ्यावरती आनंद पाहिला आहे, नक्की याचं कारण काय आहे. रणजित रजनीला सांगून टाकतो की आज माझी आणि मानसीची भेट झाली. तेव्हा रजनी खूप खुश होते आणि ती विचारते की बरं आता तू स्वतःहून जाऊन भेटला मानसीला की मानसीच तुला भेटायला आली होती. रणजित रजनीला सांगतो की अगं आई सगळ्यात महत्त्वाचं भेट होणं होतं ना, आणि आता मानसीला भेटून आल्यापासून मला हेच वाटतं आहे की माझ्या मनात जे आहे ते नक्की घडणार. रणजित रजनीला सांगतो की परंतु जाऊ देत नाही. अगं सगळ्यात महत्त्वाचं काय घडलं, माझी आणि मानसीची भेट झाली. आई तुला एक सांगू का, या जगात खरंच निस्वार्थपणे आपली मदत करणारे काही लोक असतात अगं. खरं तर रणजित तेजसबद्दल बोलत असतो, परंतु तिथे रजनीचा गैरसमज झालेला असतो. रजनीला वाटतं की तिने जे 1,00,000 रुपये शोभाला दिले आहेत तेच काम तिने फत्ते केलं आहे. इकडे मानसीने मामींचं जरी घर सोडलं असलं तरी त्या तिघी आता बेघर झालेले असतात. तर मानसीने तिची मैत्रीण सोनालीला फोन केलेला असतो की कुठे त्यांना राहण्यासाठी जागा भेटते आहे का, परंतु सोनाली तिला तिच्या घरी बोलवते. तेव्हा मानसी सांगते की अगं तुझ्या घरी नको, परंतु दुसरी जागा वगैरे, परंतु सोनालीकडे आता पर्याय नसतो. त्यामुळे मानसी सांगते की बरं ठीक आहे मी नंतर फोन करते. तर निधीनेही आता जागेसाठी चौकशी करण्यासाठी फोन केलेला असतो. तेव्हा आता निधी विचारते की अरे बापरे एवढ्या जागेचे एवढे पैसे. संपदाला खूपच वाईट वाटतं. संपदा आता म्हणायला लागते की बघताय ना आमची अवस्था, त्याच वेळेस सगळं काही आमची व्यवस्था केली असती तर आता हे दिवस बघायची वेळच आली नसती. असं म्हणून आता संपदा रडत असता मानसी तिला धीर देते. तिला सांगते की आई अगं नको रडू आणि काळजी तर अजिबात करू नकोस, मी आहे ना, आपण बघू काहीतरी. इतक्यात आता तेजसने त्यांचं त्या तिघी ऐकत नाहीत म्हटल्यानंतर सुयोगला पाठवलेलं असतं त्यांच्या मदतीसाठी. सुयोग आता समोर आल्यानंतर हेल्मेट काढता निधीने बरोबर त्याला ओळखलेलं असतं. इतक्यात पाठीमागून तेजस आता जोरजोराचा हसत पळत आलेला असतो आणि तो म्हणायला लागतो की हा अत्यंत माझा जिवलग मित्र आहे, संकटमोचक आहे माझा, प्रत्येक संकटात माझ्या मदतीला धावून येतो तो. तेव्हा मानसी चिडते आणि तेजसला विचारते की तुम्ही परत आमच्या मागे का आला आहात. म्हणून आता तेजसची वाद घालत असते. त्याला सांगत असते की तुम्ही का माझ्या मागे लागले आहात, तुम्हाला सांगितलं ना आम्हाला मदत नको आहे. तर तिथे तेजस सांगतो की मिस लकी चॅम्प तुम्हाला नको जरी असलं ना तरी मी तुमची साथ नाही सोडू शकत. ते वाक्य ऐकताच मानसी मनोमन विचार करते की साथ तर तुमची आयुष्यभरासाठी हवी आहे, परंतु उपकार म्हणून नको. संपदा मानसीला समजावते. तिला सांगते की अगं मानसी रस्त्यात उगाच तमाशा का घालते आहेस तू, त्यांचं एकदा ऐकून तरी घे. तेव्हा तिथे आता तेजस सांगतो की हा माझा मित्र सुयोग, हे करेल तुमच्या राहण्याची व्यवस्था. तेव्हा आता सुयोगला धक्काच बसतो. सुयोग तिथे हसतच म्हणायला लागतो की अरे तेजा तू तर फक्त मदत म्हणाला होतात, अशी मदत. तेव्हा तेजस सांगतो की आता कळले ना काय मदत करायची आहे, ने तुमच्या घरी घेऊन जा या तिघींना.
आता सुयोगला जबरदस्त धक्का बसलेला असतो, कारण तेजसने मानसीच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्यावरती ढकललेली असते. सुयोग तेजसला बाजूला घेऊन जातो आणि त्याला म्हणतो की काय एवढं तुला पुळका आलाय त्यांची मदत करण्यासाठी, आणि एवढंच जर तुला वाटतं आहे ना तर जा ना तुझ्या घरी घेऊन. मानसीने ते ऐकलेलं असतं. मानसी तिथे तेजससमोर हात जोडून सांगते की हे बघा, आमच्यावरती जी वेळ आली आहे ना त्या वेळेत आम्हाला सोडून द्या. आता आमची व्यवस्था आम्ही बघू. प्लीज मिस्टर राष्ट्रहित, मी तुम्हाला विनंती करते, असं सांगून मानसी तिच्या आईला आणि बहिणीला दोघींनाही घेऊन तेथून निघून जाते. तेजसला मानसीसाठी खूप वाईट वाटत असतं आणि त्यातून त्या तिघींचीही काळजीही वाटत असते. सुयोग तिथे आता तेजसला विचारतो की अरे या तर त्यांच्या मामीच्या घरी राहत होत्या. तेव्हा तेजस सांगतो की राहत होत्या, परंतु या स्वतःच तेथून बाहेर पडल्या आहेत, कारण यांना रणजितरावांशी लग्न करायचेच नाहीये आणि आता तर म्हणतायत की यांना कोणाशीच लग्न करायचं नाहीये. एक काम कर सुयोग, तू आता जसा आला होता ना तसं गाडीला किक मार आणि इथून निघून जा, असं सांगितल्यानंतर सुयोग खरोखर तेथून निघूनच जातो. आता तेजस काळजीत पडलेला असतो. इकडे मामी मस्तपैकी आता एसीची हवा खात बसली असता क्षणी तिला रजनीचा फोन आलेला असतो. तर ती विचार करते की कोण आता फोन करत असेल. फोन जेव्हा पाहते तेव्हा रजनीचं नाव पाहताच मामीना मोठा धक्काच बसतो आणि तिच्या लक्षात येतं की रजनीकडून तिने 1,00,000 रुपये घेतले आहेत मानसीचं रणजितसोबत लग्न लावून देण्यासाठी, आणि त्यानंतर ती खूप घाबरते. तर तिकडे रजनी विचार करते की आता ही कामामध्ये एवढी बिझी झाली आहे की साधं फोनही उचलत नाहीये, आणि ती परत आता मामींना फोन ट्राय करते. परत फोन आल्यानंतर आता तिथे शोभा खूप घाबरते आणि ती विचार करते की अरे देवा, याच्याकडून आता त्या मानसीचं लग्न रणजितशी लावण्यासाठी पैसे घेतले आहेत मी, आणि त्यातून हा AC सुद्धा घेतला आहे. आता ही बाई मला पैसे परत तर मागणार नाहीये ना, असा विचार करत असते. परंतु एक तर रणजितच्या बाबतीत तिथे रजनीचा गैरसमज झालेला असतो, कारण तिला वाटत असतं की रणजित आणि मानसीचं भेट होण्याचं कारण ही मामीच आहे आणि तिला शाबासकी देण्यासाठी खरं तर ती फोन करत असते, आणि इकडे मामीचा वेगळाच गैरसमज झालेला असतो. जागेचा शोध घेत घेत मानसी, संपदा, निधी आता रस्त्याने जात असतात. तिथे 3 गुंड मावाली लोक असतात. त्यांची नजर त्या तिघींवरती पडलेली असते. तर निधी तिथे मानसीला सांगते की अगं ताई, आपण थांबूयात ना गं, थोडं थकायला झालं आहे. तेव्हा मानसी तिच्यावरतीच ओरडते. तिला सांगते की अगं निधी, इथे घराचा पत्ता नाहीये आणि तुला आराम करायची पडली आहे, थोडी कळ सोसायला शिक ना जरा, चल पटकन. आता त्या तिघीही जाणार इतक्यात आता ते 3 गुंड मवाली त्यांच्याकडेने आता गाडीने घेराटे घालायला लागतात. आता ते 3 मवाली त्यांच्याकडेने घेराटे घालत असताना त्या तिघीही खूप घाबरून गेलेल्या असतात. तर एक मवाली त्यातील आता तिथे त्यांना विचारायला लागतो की काय, चालून चालून पाय दुखले असतील ना, मी मदत करू का तुमची थोडीशी. तर दुसरा गुंड तिथे आता त्या संपदाला म्हणायला लागतो की काकू, अहो तुम्ही राहू देत ना, आम्ही या दोघींना फिरवून आणतो. त्यांच्या आता छेड काढत असतात ते. मानसी तिथे त्या तिघांनाही सांगते की आमचा रस्ता अडवू नका, बाजूला व्हा. संपदा हात जोडून विनंती करत असते त्यांना जाऊ द्या म्हणून. तर एक गुंड तिथे त्या तिघींना म्हणतो की बॅगा आता खूप जड असतील ना, द्या ना, मी घेऊन जातो. तर दुसरा मानसीची छेड काढत म्हणतो की अरे बापरे, पांडुरंगाची केवढी जड मूर्ती आहे, घेऊन आता चालत असता पाय दुखले असतील ना, द्या, थोडीशी तुमची मदत करतो. मानसी त्या तिघांनाही घाबरत नाही. त्या तिघांनाही सडेतोड उत्तर देत म्हणते की देवाला तरी निदान घाबरा आणि थोडी लाज वाटू द्या. तेव्हा त्यातील एक गुंड आता खूप भडकतो आणि तो मानसीला सांगतो की ए, तू नाही शिकवायचं मला काय करायचं आणि काय नाही ते, आणि तो एक एक पाऊल पुढे मानसीकडे टाकत असतो. तिघे आता खूप मोठ्या संकटात अडकलेले असतात. त्यातून सुटका करण्यासाठी तेजस आता तिथे देवाच्या रूपात धाव घेतो आणि त्या गुंडाचा हात पकडतो. तिथे आता जोरजोराचे वारे व्हायला लागलेले असतात. तेजस आता हात उचलतो आणि त्या गुंडांना मारण्याऐवजी त्या गुंडांची चेन घेतो आणि चोरून तिथून पळ काढायला लागतो. इकडे तिकडे पळत आता ते गुंडही त्याच्या मागले लागलेले असतात ती चेन मिळवण्यासाठी. तेजसही आता खूप जास्त जोराने धावत असतो. मानसी, निधी, संपदाला तर कळतच नसतं की तेजस आता त्या गुंडांना मारण्याऐवजी, त्यांच्यासोबत लढाई करण्याऐवजी असा का वागतो आहे विचित्र सारखा. तर तेजस इकडे तिकडे फक्त पळत असतो. त्यानंतर तो एका ठिकाणी लपतो आणि जेव्हा गुंड त्याच्या समोरून पळत निघून जातात त्याला शोधण्यासाठी, तेजस परत शिट्टी वाजवतो आणि त्यांना तो तिथे असल्याचं सांगून त्याच्या मागावरती लावतो. त्यानंतर तेजस पळत आता मानसी, निधी, संपदाच्या जवळ येतो आणि तिथे पडलेला नारळ घेतो. तो आता मुद्दाम त्या चोरांना खुणवत असतो, त्यांना त्याच्या मागावरती पळवण्यासाठी बोलवत असतो. त्याने आता धावून धावून त्या गुंडांना अगदी दमवून सोडलेलं असतं. ते तिघेही एकटक आता तेजसकडेच पाहत राहतात. तेजस आता जोराचा त्या गुंडाच्या अंगावरती नारळ फेकतो आणि परत आता तेथून पळून जातो. मानसी आता
तिथे तेजसला राष्ट्रहित थांबा असे हाक मारत असते, परंतु तेजस आता पळतच सुटलेला असतो. जोरजोराचा धावत असतो आणि गुंड त्याचे पाठलाग करत असतात ते चेन मिळवण्यासाठी. तेव्हा तेजस आता पळून पळून खूप दमून जातो आणि तो एका ट्रकमध्ये जाऊन बसतो आणि स्वतः आराम करत असतो. तर त्या ट्रकच्या कडेनेच गुंड शोधाशोध करत असतात. तर तिथे आता एका गुंडाचं लक्ष तेजसकडे जातं. तेजस पटकन आता ट्रकच्या दुसऱ्या दरवाजातून खालती उतरतो आणि जोरजोराचा पळायला लागतो. त्यानंतर तेजस एका ठिकाणी जाऊन लपतो. तर तिथेच आता एक गुंड पळत आलेला असतो आणि तो खूप दमलेला असतो. तेजस स्वतःहूनच जाता त्याची चौकशी करतो, त्याला पाणीही देतो प्यायला आणि त्याला सांगतो की काय आता चांगल्या घरातलं दिसताय तरीही बायकांची छेड करताय भर रस्त्यामध्ये. तेव्हा तो गुंड सांगतो की अहो नाही हो, मला पैशांची गरज होती म्हणून मी त्या बायकांच्या मागे गेलो होतो. तेजस तिथे सांगतो की आता एकतर त्या तिघींच्या डोक्यावरती छप्पर नाही आहे, त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाही आहेत, त्यांच्या मागे फक्त प्रॉब्लेम प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमच आहेत आणि तुम्ही त्यांच्या मागे लागला आहात पैशांसाठी. तेजस विचारतो की बरं सांगा मला आता ही चेन नक्की कुठून घेतली आहे. तेव्हा तो चोर सांगतो की ट्रेनमधून मारली आहे पहिल्याच अटेम्प्टमध्ये. तेव्हा तेजस त्याच्यावरती हसतो आणि त्याला सांगतो की अरे बापरे, लोक तर 10वी पास झाल्यानंतर सांगतात की पहिल्याच अटेम्प्टमध्ये, तुम्ही तर चोरी करून सांगताय. आता काय नारळ वगैरे ववाळून टाकू का तुमच्या अंगावरून. तेजस नुसते आता त्या चोराची मजा घेत असतो, त्याची खिल्ली उडवत असतो. तेजस त्या चोराला सांगतो की बरं ठीक आहे, मग आता चोराच्या घरात चोरी केली तर प्रॉब्लेम नाही आहे ना. एक काम करतो, तुझी ही मारलेली चेन आहे ना ती विकतो आणि त्या तिघींना पैसे नेऊन देतो राहण्यासाठी. आणि तो पळणार इतक्यात आता त्या तिन्ही गुंडांनी तेजसला घेरलेलं असतं. तेजस तिथे विचारतो की ठरलं. अच्छा, म्हणजे तुमचं ठरलं आहे का, तुम्हाला माझ्यासोबत फायटिंग करायची आहे का. एकतर तेजसची स्वतःचीच घाबरगुंडी उडालेली असते, कारण त्या तिघांनी तेजसला घेरलेलं असतं आणि ते जर फायटिंग करायला लागले तर तेजस स्वतःची सुटका कशी करणार हा त्यालाच प्रश्न पडलेला असतो. परंतु तो स्वतःनं घाबरल्यासारखं दाखवता त्या तिघांनाही घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. तो सांगतो की हा बेल्ट बघितला, जर मारायला चालू केलं ना हाडांचा भुका होईल तुमच्या. तेजस तिथे आता सांगतो की या आता एकेकाला चांगलाच धुतो. त्यातल्या एकाने आता चाकू बाहेर काढलेला असतो. तेजसची चांगलीच चिरलेली असते. तेजस तिथे म्हणतो की अरे हे काय आहे, चिटिंग करताय राव तुम्ही. आता माझ्याकडे हात आहेत पाय आहेत, मग आता तुम्ही हातापायाने भांडण करा ना. तुमचं काय चाललं आहे, हे काय आणलंय किचनमधून तुम्ही. तर दुसरे दोन चोर आता तेजसवरती जोरजोराचे हसत असतात, कारण तेजस घाबरलेला असतो. तेजस तिथे आता त्या गुंडांना दिशाभूल करण्यासाठी सांगतो की अहो इन्स्पेक्टर साहेब, माझ्याकडे काही नाही आहे, याच्याकडे चाकू आहे बघा. तेव्हा आता तो घाबरतो आणि म्हणायला लागतो की नाही नाही. इतक्यात आता तेजस पटकन संधी साधतो आणि तिथून पळ काढतो. तेजसने स्वतःचा जीव तर वाचवलेला असतो, परंतु पळत असताना अचानकपणे तेजसचा पाय अडखळतो आणि तेजस चोराचा खालती पडतो. तो चोर पळत येतो, चाकू घेऊन आलेला असतो आणि तो तेजसला सांगतो की आता कुठे जाशील, ज्या हाताने तू चेन चोरली होती ना, आता बघतोच मी तुला. असं म्हणून आता तेजसच्या हातावरती त्याने जोराचा पाय दिलेला असतो. तेजस जोरजोराने ओरडत असतो, त्याला वेदना होत असतात. इतक्यात आता मानसी त्याच्या मदतीला धावून आलेली असते. मानसीने मोठी काठी आणलेली असते आणि पळत येत आता त्या तिघांनाही ती जोराची ढकलून देते आणि पटकन तेजसला उठवते. दोघे आता बाहेर पळत जातात आणि गेट बंद करतात. तर मानसी त्याच्यावरती खूप भडकते. इतक्यात एक चोर येतो आणि त्या दरवाजाच्या फटीतून तेजसला सांगत असतो की अहो माझी चेन द्या ना. तेव्हा मानसी त्याच्यावरती चिडते आणि म्हणते की द्या ना, कळत नाही का तुम्हाला, देऊन टाका त्यांची चेन. तेजस आता ती चेन आतमध्ये फेकतो. तेव्हा मानसी हात जोडते आणि सांगते की जा बाबांनो, आमची सुटका करा. तेजसच्या हाताला लागला आहे हे मानसीच्या लक्षात येतं आणि तेजससाठी मानसीचा जीव कळवळतो. तिला त्याची काळजी वाटत असते. तेजसचा हात बघता क्षणी आता तेजसच्या हातातून रक्त येत आहे हे पाहता मानसी पटकन आता रुमाल काढते आणि तेजसच्या हाताला बांधत असते. तर तिथे आता मानसी तेजसला सांगते की मग आमच्यापासून आता त्या गुंडाला दूर घेऊन गेलात ना, आम्हाला काही इजा पोहोचू नये म्हणून. तेव्हा तिथे आता तेजस हिरो स्टाईलने डायलॉग मारतो. मानसी तिथे सांगते की हो आत्ता पडला होता तोंडावरती, इथे मी आले नसते ना तर. तेव्हा आता तेजस सांगतो की थँक्यू सो मच, तुम्ही काठी घेऊन आलात, मला वाचवलं म्हणून थँक्यू सो मच. तेव्हा मानसी परत विचारते की तुम्हाला कुठे लागलं आहे का. तेव्हा तेजस सांगतो की लागलंय ना, मनाला लागलं आहे. आता मानसी तेजसकडे पाहतच राहते. तेजस मानसीवरती खूप चिडलेला असतो. तिला तो सांगायला लागतो की तुम्हाला सांगतोय ना किती वेळ झालं की माझ्यासोबत चला माझ्यासोबत चला, मी करतो व्यवस्था तुमची, परंतु नाही, तुम्हाला माझं ऐकूनच घ्यायचं नाही आहे. हीच गोष्ट माझ्या मनाला लागली आहे खरं तर.
अहो, असे किती जणांसोबत लढणार आहात तुम्ही? असे गुंड मवाले लोक चौकात टपून बसले आहेत. किती जणांना तोंड देणार आहात? तेव्हा मानसी सांगते की हे बघा मिस्टर राष्ट्रहित, तुम्ही आयुष्यभर तर आमच्यासोबत नसणार आहात ना? काय ते आमची व्यवस्था आम्ही बघून घेऊ. प्लीज आता नको. असं सांगून मानसी त्याच्यासमोर हात जोडता तेजस तिथे डिरेक्टली सांगतो की असेन मी. आयुष्यभर तुमची अशीच साथ देईन. तेव्हा आता मानसी तेजसकडे पाहतच राहते. कारण तेजसला संपतरावांना दिलेलं वचन पूर्ण करायचं असतं आणि ते वचन नक्की काय आहे हे तेजसला अजूनही उमजलेलं नसतं. इतक्यातच आता मानसीने तेजसच्या समोर हात आणते आणि तेजसकडून आयुष्यभराची साथ देण्याचं वचन मागते. तेव्हा तेजसही जराही न विचार करता तिथे मानसीला आयुष्यभराची साथ देण्याचं वचनही देऊन टाकतो. तेव्हा मानसी खूप खुश होते आणि तेजसही. दोघांची नजर एकमेकांवरून हटतच नसते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की तेजसने त्या तिघींनाही स्वतःच्या घरी आणलेलं असतं. तेव्हा मानसी तिथे आता म्हणते की हो मिस्टर राष्ट्रहित, इथे कुठे घेऊन आलात आम्हाला? हे घर तुम्हाला माहिती आहे का कोणाचं आहे? इतक्यातच सुनंदा म्हणजे तेजसची आई बाहेर येते आणि ती विचारते की अगं मानसी तू इथे? तेव्हा मानसी सांगते की बघा ना, हे आम्हाला इथे घेऊन आले आहेत. तेव्हा तेजस तिथे सांगतो की इथे खोल्या देतात ना भाड्याने, यांना भाड्याने खोली हवी होती म्हणून यांना घेऊन आलो आहे इथे. तेव्हा आता मानसी म्हणते की परंतु इथे राहणाऱ्या माणसांची आपल्याला परवानगी घ्यावी लागेल ना राष्ट्रहित. इतक्यात आता सुनंदा तिथे सांगून टाकते की तेजस तिचाच मुलगा आहे. सत्य ऐकून मानसी धक्क्यानेच तेजसकडे पाहत असते. अखेर आता तेजसची खरी ओळख मानसीला समजलेली असते. तेजसने आता मानसीला स्वतःच्या घरात आणलेलं तरी आहे, परंतु नियती हळूहळू त्या दोघांची लग्नाची गाठ कशी बांधणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.